प्रथम तुला वंदितो कृपाळा, प्रथम तुला वंदितो कृपाळा, गजानना गणराया प्रथम तुला वंदितो। तो हेलो नमस्ते सत श्री अकाल आदाब एंड वनकम, आप सबका स्वागत है मेरे चैनल पे। मेरा नाम है सुजीत प्रमिला, मैं ट्रैवल बेस्ड कंटेंट बनाता हूँ और इस बार ट्रैवल कर रहा हूँ आश्रम। यस, अपना जानी ओल्ड एज होम है। मैं एज अ वॉलंटियर वहाँ पे कुछ एक्टिविटीज़ करते रहता हूँ। तो आज जा रहा हूँ गणेश फेस्टिवल के लिए। स्टार्टिंग मैंने की थी सेक्टर 10 रहिवासी सेवा संघ मंडल, हमारा जो एरिया का गणपति है उसका दर्शन लिया और निकला हूँ। अभी रास्ते में जितने भी पंडाल आएंगे अपन उसको विज़िट करेंगे, वीडियो बनाएंगे। अभी तक तो कुछ आया नहीं क्योंकि हाईवे पे ही हूँ, लेकिन कल्याण में बहुत मज़ा आएगा। तो नई मुंबई टू कल्याण ये राइड होने वाली है, बहुत मज़ा आने वाला है। लेट्स गो। सो 9 किलोमीटर हो गया, आ गया हूँ और ऐसा लग रहा है टायर पंक्चर है। और अभी ये शेरफाटा रोड पे हूँ मैं, और ये अपना बॉर्डर नई मुंबई, यहाँ से कल्याण डोंबिवली महानगर पालिका शुरू। अभी ना हवा चेक करना पड़ेगा, और अभी मैंने कुछ लाया नहीं है। रास्ते में बहुत सारे पंक्चर वाले हैं। तो अभी यह शेरफाटा आएगा, एक छोटा सा रोड है। अभी निकलेंगे वहाँ से और सीधा अपन जाएंगे पलावा से अमरनाथ रोड पे। लेट्स गो। तो ये है एक्सपेरिया मॉल, और अभी यहाँ तक पहुँचा। थोड़ा ब्रेक लिया, पानी पी के थोड़ा सा रेस्ट करके आगे निकलता हूँ। और 15 किलोमीटर जाना है, जाएंगे। धूप बहुत है इसलिए एनर्जी लॉस लग रहा है। तो ये यहाँ पे हमेशा ट्रैफिक होता है, बाइक से भी आते हैं, कार से भी आते हैं, तो भी इधर ही अटक जाते हैं। तो सोचा इधर ही ब्रेक लिया जाए। लेट्स गो। सो 23 किलोमीटर के बाद पहुँच गए नेवाली नाका। सो ये है सो ये है नेवाली नाका, और अपने को जाना है इस तरफ मलंग रोड। ये मलंग रोड है। तो पूरे हाईवे में कोई भी पंडाल नहीं था, एक ही पंडाल दिखा, क्योंकि हाईवे से आ रहा तो ऑब्वियसली हाईवे पे कोई पंडाल होगा नहीं। बट यहाँ पे एक पंडाल था, वहाँ पे पूजा हो रही थी, आरती या पूजा कुछ कर रहे थे, बहुत मस्त। अभी जाएंगे सीधा आश्रम। सो ये रही खूबसूरत वादियाँ सह्याद्री। सो अभी ये सामने जो आपको दिख रहा है ना, ये मलंगगढ़ है, ओके। और यहीं पे नीचे हाजी दरगाह है, और ये मलंग रोड इसे कहते हैं। वो रिवर्स वाटरफॉल, और इसके पीछे माथेरान के पहाड़। अगर किसी को माथेरान नहीं पता तो हमारे महाराष्ट्र का, मुंबई का हिल स्टेशन जैसे दिल्ली वाले कैसे मनाली वनाली भागते हैं, वैसे हम लोग लोनावाला, खंडाला और माथेरान। सो अभी पहुंचा नहीं हूँ, अभी और जाना है, और एक ब्रेक होगा अभी थोड़ी देर पहले मैंने कहा था कि अभी डायरेक्ट आश्रम, लेकिन नहीं होएगा, बीच में और एक हॉल्ट है। बताता हूँ वो हॉल्ट क्यों लेना है। लेट्स गो। तो अभी तो बारिश धीरे धीरे ख़त्म होने आई है, तो ये हालत है। सोचो घनी बारिश तक क्या हालत होती होगी। और अगर एक बार विज़िट किया था, बहुत मतलब यहाँ पे घुटनों पे इतना पानी था, मज़ा आता है।
अरे बजाओ गणपति है, बजाओ, शांतता क्यों है? क्या बात है, साफ सफाई टाइमर आलं. आश्रम के पीछे वाली नदी में अजय दादा ने अपने घर से लाया हुआ गणपति 1.5 दिन के बाद यहाँ पे विसर्जित किया और उसके बाद हमने काव डंग से बनाया हुआ गणपति जो कि आश्रम में विराजमान है उसका दर्शन किया और आश्रम के अज्जी आजोबा के साथ हमने भजन का लुत्फ़ उठाया. भजन और आरती होने के बाद पेट पूजा करके मैं निकल पड़ा कल्याण ईस्ट की तरफ जहाँ पे मेरा मित्र यानी कि केतन मेरा इंतज़ार कर रहा था. रात के 9 बजे मैं उनके घर पे गणपति दर्शन के लिए पहुँच गया. केतन के घर पे पहुँचने के बाद उसके आई ने अपने वारी के एक्सपीरियंसेस मुझसे शेयर किए जो कि बहुत बहुत इंटरेस्टिंग थे. शाळेपर्यंत अजिबात म्हणजे आठवण येत नाही, पण जशी आपण गंगे हिच्या चंद्रभागेत आंघोळ करतो, कळसाचं दर्शन घेतो आणि घरी जायचा उपास सोडून घरी जायला निघालो की मग घरच्यांची आठवण येते. पण आम्ही 21 दिवस चालू. बापरे, पूर्ण आळंदीपासून पुण्यावरून अरे येणपर्यंत 21 दिवस ना. पण काही नाही, एक ग्रुप होता जवळजवळ 150-200 बापरे. म्हाताऱ्या बायका, वय झालेल्या, तुमच्यासारखी पोरं, आमच्यासारख्या वयाची बायका, असे सगळे होतो. पण काय नाही, कुणाला काही त्रास नाही. बाबा ज्यांना चालवत नाही त्यांनी आपलं ट्रकात बसायचं, ज्यांचं वय झालंय पुढे जाऊन आपलं जेवण बनवायचं. त्यांनी भाकरी, चपाती असेल ती 1200 रुपये आमच्याकडनं प्रत्येकाकडनं घेतलेले. आता त्यांना खर्च 2 ट्रक सगळं सामान न्यायचं आणि ते मग अगदी सगळं जेवण रस्त्यावर जिथं आपल्याला सोय आहे की बाबा आता केतन बोलला आमच्या बिल्डिंग मध्ये वारी उतरवा, तर केतन मला सगळी सोय देणार एवढ्या 150-200 माणसं. पण बाबा अशा ठिकाणी मुक्काम आहे आमचा की तिथं काहीच जागा नाही, तेव्हा मग आम्ही रावट्या बांधून त्याच्यात राहायचो. ते पण बांधले, रावट्या सुद्धा बांधल्या. पण रावट्यात सुद्धा आम्हाला 1 दिवस पावसानं गाठलं तर
रात्रभर आम्ही सगळे वारकऱ्यांनी बसून काढले. अरे राहुतेतनीच सगळं पाणी. अरे बापरे. एक वेगळाच अनुभव असतो. वेगळा अनुभव. आणि देव काय आहे किंवा देव आपल्या बरोबर आहे ह्याची जाणीव होती. पण ते तुमचा म्हणजे अंतःकरण किंवा तुमचा बघण्याचा नजरिया त्याच्यावर अवलंबून. माऊली शिवाय तर कोण नाही. रस्त्याला खिचडी मिळते, 1 रुपया नसला तरी तो 21 दिवसाची वारी आरामचे साथ करतो. कारण जागोजागी रस्त्याला सगळं काही तुम्ही ज्यूस म्हणू नका, चहा म्हणू नका, कॉफी म्हणू नका किंवा जेवण म्हणू नका, भात सांबार पुऱ्या सगळं माऊली घ्या, माऊली घ्या, माऊली घ्या असे लोक आपल्या मागं लागलेले असतात आणि सगळे आनंदानं त्यांचं ते घेतात. कोण केळी देते, कोण पेरू देते, कोण चिकू देते. का तर म्हणजे त्यांचं पण प्रेम आहे एवढं त्यांच्या. माझा एक अनुभव होता. मी माझं टेंट लावतो. माझी एक छोटीशी टेंट आहे, तो लावतो झोपण्यासाठी. मग मी तो सकाळी काढत होतो. मग 2 जण आले. मग ते कुठून? म्हणलं मुंबईवरून निघालो. ते काय होतं एकटाच? म्हणलं हा. मला पोचशील का? म्हणलं हा बघू आता, निघालो तर आहे. फलटणला पोचलो होतो. मग तो पोचेल, 1 दिवस लागेल मला, आता जास्तीत जास्त 1.5 दिवस, बघू आता कसं होतं. मग ते बोलतात अरे आम्ही इथेच राहतो पण आम्हाला जाता येत नाही, कामानिमित्त. बोलतात हे घे 50 रुपये, माऊलीला पोचव. म्हणलं अरे माझ्या अंगावर एकदम हे आलं आहे. म्हणजे ठीक आहे. मग माझ्या मैत्रिणीने मला कॉल केला. होतं किती रे? मला अरे पंढरपूर जाणार. अरे ठीक आहे कट कर. तिने कॉल कट केला. तिने 1111 रुपये मला 1111 रुपये पाठवले. बोलतं तू दानपेटी में मत डाल, लेकिन जो मिलेगा ना, कोण मिळेल तुला रस्त्यात त्याला दे. आणि मी पंढरपूरला पोचणार आणि 7 वाजले होते. आम्हाला रात्रीचा प्रवास मी थोडा अवॉइड करतो. आणि 7 वाजले आणि एक बाबा दिसले. त्यांचे ना डोळा नव्हता येत. मग ते रिटर्न येत होते. मग त्यांना विचारलं बोला बाबा दर्शन घेतलं, घरी चाललात का? बोलतात नाही उद्या सकाळीच आहे. तू कुठे चालला? मी पण चाललो आहे. पण बोल नाही खूप गर्दी आहे आणि आता अंधारात कुठे जातो, झोप येतं. मग आम्ही शाळा शोधली आणि आम्ही तिकडे थांबलो दोघं. मग ते माझ्यासोबत थांबले. मग सकाळवरच आम्ही दोघे एकत्र. मग त्यांना पाया पडलं त्यांच्या. बघितलं एवढे लोक भेटतात ना, म्हणजे अनुभव घेता आला पाहिजे. आपण म्हणतो देव आहे, नुसता आहे नाही. तुम्ही अंतःकरणापासून त्याला हाक मारली तर तो तुमच्यापर्यंत येऊ शकतो, तुमच्या अडचणी दूर करू शकतो. पण त्याला अंतःकरणापासून हाक मारणं गरजेचं आहे. नाही तर फक्त दिखावा म्हणून तुम्ही करत असाल तर तुम्हाला नाही देऊ. खरं. आणि मी पण हे 4 वर्ष फिरतोय ना, मी असं नाही की मला व्हिडिओ बनवायचा आहे किंवा मला कोणाला दाखवायचं नाही. मला माहीत नाही कुठून काय कसं मला तो रूट मिळतो. मला चल कलकत्त्याला आलो आहे ना, अरे जगन्नाथपुरी आहे, पुरीला जाऊन या. अरे वायझॅक बघितलं ना, वैशाखापट्टणम बघितलं ना, चला तिकडे जाऊन या. म्हणजे असं करत 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 माझं तो भारत दर्शन असं पूर्ण अख्खं भारत फिरला. तिकडे वरती लडाख वगैरेला जाऊन आला तर तसं पूर्ण. म्हणजे विचार केला की मी आणि समर्पण केलं. मला बघूया काय होतं. आणि खिशात हार्डली एकदम पैसे, एकदम मिनिमम नाही की 20-30 हजारचं बजेट घेऊन गेलं. आणि जायचं पण असेल ना, हात दाखवा गाडी थांबवा. ट्रकवाल्याला हात दाखवला, थांबला, बाई सोड राजस्थान, सोड पंजाब. आणि एवढे लोक देवासारखे हेल्प करतात ना. आणि आपण बोलतो की ही दुनिया खूप क्रूर झाली आहे, कोण बघत नाही कोणाचं. नाही, खूप चांगली आहे. पण आपला दृष्टिकोन पाहिजे. जसं तर तुम्ही बोललात ना, आपला दृष्टिकोन पाहिजे. आपण चांगले तर दुनिया चांगली. हा एक तो दृष्टिकोन आपण आत्मसात केलाच पाहिजे. गरजेचं आहे खूप. आणखी आपल्याला बोलायला कोणी बोलेल आणि तू मला बोलशील किंवा मी तुला बोलेल, पण जोपर्यंत तू स्वतःहून एक्सपिरियन्स करत नाही तोपर्यंत तुला रिअलायझेशन होणार नाही. आणि किती वेळा होतं आपल्याला पण अनुभव येतात. आपण जे रोज याच्यात आपल्या आता तू गाडीवर चाललाय, गाडी बंद पडली तुझी, कोणता कोणतरी येणार कुठून, कोण धक्का मारणार, कोण तुला पेट्रोलसाठी काय झालंय, हे कोण येतं, हे असं कोण बोलतं. तोच ना, तो परमेश्वरच आपल्याला मदत करत. एक्झॅक्टली. पण ते ओळखणे हे सुद्धा खूप मोठी गोष्ट. खूप सुंदर अनुभव होता मला. म्हणजे माझी खूप इच्छा होती. मी पोरांना म्हटलं होतं मला माझी वारी करायचीच आहे. मला एक वारीचा अनुभव घ्यायचा की किती लोक डोक्यावर पाठीवर इकडं तिकडं घेऊन
चप्पल सुद्धा त्यांच्या पायात नसते आणि 70 75 आणि 75 वर्ष तो सुद्धा आम्ही अनुभव घेतला चप्पल न घालण्याचा. हम्म. आम्ही पहिल्या दिवशी चालायला लागलो, हे गोळे दुखायला अरे लागले. बापरे. अगदी तुमचे पाय चोळणारे सुद्धा सेवेकरी होते तिथं, टूप लावणारे, वाव. स्प्रे मशीन मारणारे, वगैरे, हा. मसाजवाली मशीन ते मसाज वगैरे करणारे क्या बात आहे. सगळे होते. वा, मग वा. आम्ही काय करायचो, पायाला आमच्या गोळे आले की आम्ही चप्पल हातात घ्यायचो हा. आणि चालायचो. थोडं अंतर चप्पल हातात घेऊन चाललं की पायाचे गोळे बंद दुखायचे. अरे वा. परत चप्पल घालायची. भारी. हा एक अनुभव एक्सपिरियन्स चांगला होता. नाही खूप खरंच सुंदर होता. पाहिजे, असं काहीतरी पाहिजे. आणि खरंच आपण खूप म्हणजे बस की मी एकदा वारी केली, म्हणतात 3 वर्ष जावावं वारीला किंवा 10 वर्ष करावी. काय काय लोकांनी असे अनुभव सांगितले. आम्ही 25 वर्ष करतो, 30 बापरे. वर्ष करतोय, असे बरेच लोक हा, आले. हा, हा. माझी वहिनी स्वतः 18 का 20 वर्ष झालं वारी करते. अरे बापरे. हा. ते पण दरवर्षी जातो. दरवर्षी जातात वारीला ते आपण. मी तर पहिल्यांदा अनुभव घेतला. पण बस माझं एका वारीतच माझं समाधान झालं. वा. त्यांना बोलावलं तर नक्कीच मी पुढच्या वर्षी परत जाणार. नहीं नहीं जाए. जाईल ती नाही. तो फाइनली कैसे वैसे रात के 9 बजे पहुंचा हूँ केतन के घर पे. ये है केतन. Hello. बहुत अच्छा लगा मम्मी जी से बात करके. मस्त अनुभव, बहुत खतरनाक तू एक्सपीरियंस. पण आलास ते बरं वाटलं खूप. त्याला इन्व्हाइट केलं होतं, खूप वर्षांतर भेटलो आम्ही अरे. आणि आज आला हा त्याचा खूप आनंद आहे. असाच येत राहा नेहमी नक्की आणि भेटत राहा नेहमी. नक्की, बस नक्की. तो चलो अभी 3 घंटा है, 3 तास वाटते आरामशीर. चलो गुड नाईट, बाय. गुड नाईट, बाय. प्रथम तुला वंदितो कृपाळा, प्रथम तुला वंदितो कृपाळा, गजानना गणराया, प्रथम तुला वंदितो कृपाळा, प्रथम तुला वंदितो कृपाळा, गजानना गणराया, प्रथम तुला वंदितो.